डिग्री प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा? हाऊ टू अप्लाय फॉर कन्व्होकेशन सर्टिफिकेट. विद्यार्थी मित्रांनो, पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा याबाबत महत्त्वपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. सर्वप्रथम गुगलवरती UniPune.ac.in सर्च करायचं आहे. त्याच्यानंतर पुणे युनिव्हर्सिटीचे मेन मुख्य पेज ओपन होईल. याच्यामध्ये इथे एक्झामिनेशन टॅबवरती क्लिक करायचं आहे. स्क्रोल करून तुम्हाला स्टुडंट सेक्शनला यायचं आहे आणि ते सर्टिफिकेट टॅबवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर इथे प्लीज विजिट मेन वेबसाईट लिंक, क्लिक हिअर. इथे आल्यानंतर पहिलाच ऑप्शन दिलेला आहे अप्लाय ऑनलाईन फॉर रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट, अप्लाय ऑनलाईन फॉर सप्लिमेंटरी कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट, अप्लाय ऑनलाईन फॉर ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि अप्लाय ऑनलाईन फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट. 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 वेगवेगळे प्रकार आहेत. जशी ज्याची आवश्यकता असेल त्याप्रमाणे याच्यानुसार करू शकता. आत्ता सध्या ऑनलाईन रेग्युलर कन्व्होकेशन सर्टिफिकेट हे एप्रिल 2021च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अप्लाय करायचे आहे, अर्ज करावायचा आहे. त्यासाठी आपण इथे रेग्युलर कन्व्होकेशन अर्जावरती टिकमार्क करायचा आहे. ते मी काही कालावधीकरता डेस्कटॉप मोड ॲक्टिव्ह करतो जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितरित्या दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, इथे रेग्युलर कन्व्होकेशन, सप्लिमेंटरी कन्व्होकेशन, फीज डिटेल, डिग्री डिस्ट्रीब्युशन्स, डिग्री करेक्शन्स आणि कॉन्टॅक्ट अशा प्रकारचे टॅब दिलेले आहेत. त्याप्रमाणे आपल्याला जी आवश्यकता भासेल त्याप्रमाणे इथे माहिती दिलेली आहे. त्या माहितीचा वापर करून आपल्या ज्या काही समस्या असेल त्या सोडवायच्या आहेत. इथे वरती क्रिएट अकाउंट, स्टुडंट लॉग इन, स्टुडंट सेक्शन आणि लॉग इन अशा प्रकारे दिलेले आहे. सर्वप्रथम आपण इथे डेट पाहू. 120वे रेग्युलर कन्व्होकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिल करण्याच्या डेट्स इथे दिलेल्या आहेत. तसेच स्टार्ट डेट इथे 17 डिसेंबर झालेले आहे आणि एंड डेट 17 जानेवारी. म्हणजे पूर्ण 1 महिन्यामध्ये कोणत्याही विलंब शुल्काशिवाय म्हणजे कोणत्याही लेट फी शिवाय तुम्ही आपला अर्ज भरू शकता. त्याच्यानंतर लेट फीसह 18 जानेवारीपासून ते 30 जानेवारीपर्यंत तुम्ही आपले कन्व्होकेशन ॲप्लिकेशन फिल करू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे, हे काळजीपूर्वक वाचायचे आहे. ही सूचना अत्यंत महत्त्वाची आहे, सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचायचे आहे. नोट, ओनली दोज स्टुडंट्स कॅन अप्लाय फॉर 120th रेग्युलर कन्व्होकेशन who passed out in the exam session of April-May 2021. विद्यार्थी मित्रांनो, आर्ट, कॉमर्स, सायन्स, MPhil, PhD अशा कोणत्याही विद्यार्थ्यांनी एप्रिल 2021मध्ये आपली डिग्री मिळवलेली आहे अशाच विद्यार्थ्यांनी 120व्या रेग्युलर कन्व्होकेशन पदवी प्रमाणपत्राच्या साठी अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे इथे वरती आपण क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर 120th रेग्युलर कन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट, प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल ID अँड मोबाईल नंबर. इट इज युज्ड फॉर फर्दर कम्युनिकेशन पर्पज. जसं की मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे जो काही डाटा द्याल, ॲड्रेस द्याल, मोबाईल नंबर द्याल, ईमेल ID द्याल, तो तुमच्या पत्रव्यवहाराकरता वापरला जाणार आहे. त्यामुळे तो अचूक असावा, योग्य असावा आणि वापरात असलेला असावा. इथे तुम्ही क्रिएट अकाउंट केल्यानंतर तुम्हाला नवीन अकाउंट क्रिएट करता येतं. तुम्ही आय ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट. जसं तुम्ही डिग्रीच्या परीक्षेचा अर्ज भरताना जे तुम्ही युजर डिटेल वापरलेले आहेत ते वापरून देखील तुम्ही इथे लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर दिसेल. इथे सूचना दिलेल्या आहेत, या सूचनांचे पालन करायचे आहे. इथे 3 डॉटवरती क्लिक करायचे आहे आणि अप्लाय हिअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स आपण पुन्हा वाचूया. इथे द एलिजिबल कॅन्डिडेट शॅल फिल द फॉर्म ऑनलाईन, पे द फीज ऑनलाईन अँड अपलोड स्कॅन कॉपी ऑफ ओरिजिनल फायनल इयर मार्कशीट्स कंपल्सरी. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याकडे त्यांच्या अंतिम परीक्षेची म्हणजेच ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, MPhilचे ओरिजिनल मार्कशीट असेल तर त्या मार्कशीटची स्कॅन कॉपी लेस दॅन 400 KB मध्येच आपल्याला इथे अपलोड करायची आहे. ऑनलाईन पद्धतीची मार्कशीट चालणार नाही असे इथे सूचना दिलेली आहे. स्टुडंट आर रिक्वेस्टेड टू फिल द डिग्री ॲप्लिकेशन फॉर्म विथ करेक्ट PR नंबर, सीट नंबर, मदर नेम, लास्ट पासिंग
एक्झाम इयर अँड मंथ नॉट रिझल्ट डिक्लेअर्ड डेट ॲज पर युअर फायनल इयर मार्कशीट. विद्यार्थी मित्रांनो, इथे अत्यंत महत्त्वाची सूचना दिलेली आहे. तुम्ही तुमचा डिग्री प्रमाणपत्राचा फॉर्म अचूकरित्या भरायचा आहे, ज्याच्यामध्ये PRN आपलाच काळजीपूर्वक एंटर करायचा आहे, सीट नंबर आपलाच एंटर करायचा आहे, कोणताही एक डिजिट चुकीचे टाकायचे नाही आहे, आईचं नाव बरोबर लिहायचं आहे, लास्ट पासिंग एक्झाम इयर अँड मंथ म्हणजे एप्रिलची परीक्षा आहे, एप्रिल 21च प्रत्येक विद्यार्थ्याचं इयर आणि मंथ येणार आहे, त्यामुळे तेच टाकायचं आहे, याच्या व्यतिरिक्त कोणतेही टाकायचं नाही. इथे मेन्शन केलं आहे नॉट रिझल्ट डिक्लेअर डेट. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्टवरती खाली रिझल्ट डिक्लेअर झाल्याची डेट दिलेली आहे, ती डेट इथे मेन्शन करायचं नाही असे इथे काळजीपूर्वक सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरी सूचना दिलेली आहे, स्टुडंट आर रिक्वेस्टेड टू राईट युअर नेम इन मराठी देवनागरी वेअर स्पेसिफाईड इन ऑनलाईन फॉर्म. ऑनलाईन अर्ज भरत असताना ज्या ठिकाणी नमूद केलेले आहे तिथे तुम्हाला मराठीमध्ये देवनागरीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. तुम्ही अन्य कोणत्याही साधनांचा गुगल इनपुट असेल, गुगल ट्रान्सलेट असेल, कोणत्याही प्रकारचा वापर करून तुमचे मराठीमध्ये जे अचूक नाव आहे असायला हवे ते इथे टाकायचे आहे. याच्याबद्दल इथे सांगितलेले आहे, वॉट एव्हर स्पेलिंग यू प्रोव्हाइड इन ऑनलाईन फॉर्म सेम विल बी रिफ्लेक्टेड इन डिग्री सर्टिफिकेट. कारण तुम्ही जे नाव जे इथे ऑनलाईन फॉर्म भरत असताना माहिती भरणार आहात तीच माहिती तुमच्या फायनल डिग्री सर्टिफिकेट येणार आहे, त्यामुळे काळजीपूर्वक माहिती भरावी अशी इथे सूचना दिलेली आहे. त्याचप्रमाणे द स्टुडंट हू हॅव कम्प्लिटेड द डिग्री कोर्स विथ अ स्पेशल सब्जेक्ट अँड अगेन सेम कोर्स विथ अनदर सब्जेक्ट विल गेट डिग्री सर्टिफिकेट ऑफ फर्स्ट डिग्री ओनली. जर एखाद्या विद्यार्थ्याने सेम डिग्री वेगवेगळ्या स्पेशल सब्जेक्टमध्ये घेतली असेल तर फक्त पहिल्या सब्जेक्टचीच डिग्री मिळणार आहे असे इथे सूचना दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे BA to BA, BSc to BScची सूचना दिलेली आहे. ऑल PhD and MPhil स्टुडंट फ्रॉम ऑल फॅकल्टी शुड फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन विथ ऑल डिटेल्स ॲज पर डिक्लेरेशन. PhD आणि MPhil यांच्या स्टुडंटसाठी इथे महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. डोंट सेंड हार्ड कॉपी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म हार्ड कॉपीमध्ये विद्यापीठात सबमिट करावयाची नाही अशी इथे सूचना दिलेली आहे. द फीज वन्स पेड विल नॉट बी रिफंडेबल फॉर एनी रिझन. एकदा तुम्ही कॅश किंवा ऑनलाईन पद्धतीने पेड झालेली फीज कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही याबद्दल देखील सूचना दिलेली आहे. प्लीज प्रिझर्व अ कॉपी ऑफ पेड पेमेंट रिसिप्ट. डिग्री सर्टिफिकेट विल नॉट बी इश्यूड विदाउट पेड पेमेंट रिसिप्ट. तुम्ही अर्ज केल्यानंतर अर्जाचे शुल्क म्हणजे सर्टिफिकेटचे शुल्क पेड केलेले आहे, जमा केलेले आहे, त्याची पावती, त्याची ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला जपून ठेवायची आहे. डिग्री सर्टिफिकेट वेळी ती दाखवल्याशिवाय तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळणार नाही अशी इथे सूचना दिलेली आहे. द डेट ऑफ कन्व्होकेशन सेरेमनी अँड रेस्पेक्टिव्ह फॅकल्टी वाईज कन्व्होकेशन लिस्ट विल बी अवेलेबल ऑन द वेबसाईट ऑर ऑन 1 week बिफोर कन्व्होकेशन सेरेमनी. विद्यार्थी मित्रांनो, कन्व्होकेशन सेरेमनीची डेट आणि त्या कन्व्होकेशन सेरेमनीसाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे त्या अर्जांची अभ्यासक्रमनिहाय कन्व्होकेशन लिस्ट विद्यापीठ कन्व्होकेशन सेरेमनीच्या 1 आठवडापूर्वी वेबसाईटवरती डिक्लेअर केली जाईल, अवेलेबल केली जाईल अशी तो सूचना दिलेली आहे. अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि खाली आय हॅव रीड अँड ॲक्सेप्टेड ऑल द इन्स्ट्रक्शन्स क्लिक करून पुढे जायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्या समोर दिसेल. इथे काही सूचना दिलेल्या आहेत, त्या काळजीपूर्वक सूचनांचे पालन करायचे आहे, वाचून घ्यावायचे आहेत. याच्यानंतर पुढे एक्झाम अँड सब्जेक्ट डिटेलवरती तुम्हाला जायचं आहे. इथे फॅकल्टी नेम आर्ट, कॉमर्स, सायन्स किंवा तुमचा जो काही कोणता असेल तो इथे करायचा आहे. मी इथे सायन्स सिलेक्ट करतो आहे. ग्रॅज्युएट लेवल आहे की पोस्ट ग्रॅज्युएट लेवल आहे, PhD आहे, MPhil आहे, डिप्लोमा आहे, तो कोणता आहे तर मी ते ग्रॅज्युएट सिलेक्ट करतो आहे. आपला जो असेल तो इथे सिलेक्ट करा. याच्यानंतर कोर्स सर्व दिलेले आहेत, तुम्हाला जो कोणता कोर्स असेल तो कोर्स तुम्ही इथे निवडावयाचा आहे. मी इथे कम्प्युटर सायन्स निवडलेला आहे. त्याच्यानंतर कोर्स नेम दिलेला आहे, तो BSc कम्प्युटर सायन्स दिलेला आहे.
पॅटर्न नेम, तुमचा जो कोणता पॅटर्न असेल तो पॅटर्न इथे लिहायचा आहे. ते BSc कम्प्युटर सायन्सचे एवढे सारे पॅटर्न दिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पॅटर्नने तुमची डिग्री घेतलेली आहे ती डिग्री इथे सिलेक्ट करायची आहे. BSc कम्प्युटर सायन्स 2013 मी इथे सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर ही डिग्री BSc कम्प्युटर सायन्सची तुम्ही ज्या PRN नंबरच्या साहाय्याने प्राप्त केलेली आहे, जो PRN तुमच्या मार्कशीटवरती प्रिंट झालेला आहे, तो PRN नंबर इथे काळजीपूर्वक एंटर करायचा आहे. तो एंटर केल्यानंतर त्या परीक्षेचा सीट नंबरसुद्धा त्याच मार्कशीटवरती आहे, तो इथे आपण एंटर करावायचा आहे. परीक्षेचे सेशन कोणते आहे, एक्झामिनेशन सेशन मंथ, म्हणजे ती परीक्षा कोणत्या सेशनमध्ये दिलेली आहे, ऑक्टोबर की एप्रिलमध्ये दिलेली आहे हे इथे मेन्शन करायचं आहे. तुमची डिग्री जी आहे ती एप्रिल 21ची आहे, त्यामुळे तुम्हाला मंथ इथे एप्रिल येईल आणि एक्झाम सेशन इयर इथे तुमचे 2021 येईल, कारण आपण 2021च्या कन्व्होकेशन ॲप्लिकेशन फॉर्म इथे फिल करत आहोत. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला क्लास किंवा ग्रेड कोणता मिळालेला आहे तर इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो काही असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. मी इथे फर्स्ट क्लास सिलेक्ट करत आहे. अपलोड फायनल मार्कशीट, तुमच्या फायनल रिझल्टची मार्कशीट ज्याची PDF फॉर्मॅटमध्ये 400 KB कमी साईज असेल अशी PDF इथे अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर कॉलेज, इन्स्टिट्यूट, डिपार्टमेंट, रिसर्च सेंटर डिटेल्स, तुम्ही कोणत्या कॉलेजच्या माध्यमातून कोणत्या कॉलेजच्या अंडर तुम्ही डिग्री घेतलेली आहे त्या कॉलेजचा पनकोड इथे लिहायचा आहे, जो तुमच्या मार्कशीटवरती उल्लेख केलेला आहे तो तुम्ही पाहून लिहू शकता, किंवा इथे ही प्रतिभा कॉलेजचं पनकोड दिलेला आहे त्याप्रमाणे आपण आपल्या कॉलेजचा पनकोड ID टाकायचा आहे. पनकोड ID टाकल्यानंतर एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली एक्झाम कोड आणि कॉलेजचं नाव इथे पूर्ण येत आहे. जसं की इथे 826 कॉलेजचा कोड आणि कॉलेजचं नाव प्रतिभा कॉलेजचं नाव आलेलं आहे. त्याप्रमाणे आपला जो कोणी पनकोड असेल तो इथे लिहायचा आहे. बेसिक डिटेल्समध्ये तुमचं नाव, युअर नेम ॲज मेन्शन ऑन युअर लास्ट इयर मार्कशीट, तुमच्या पदवीच्या ग्रॅज्युएशनच्या किंवा जे तुमचे लेटेस्ट प्रिव्हियस अपिअरन्सचा रिझल्ट आहे त्या रिझल्टवरती जे नाव आहे जसेच्या तसे इथे टाकायचे आहे. आईचे नाव फक्त आईचे नावच टाकायचे आहे, आडनाव अथवा पूर्ण नाव टाकायचे नाही आहे. तुम्हाला मराठीमध्ये टाकायचे असेल तर इथे त्यांनी लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे नाव टाईप केले, ऑटोमॅटिक त्यांचे मराठीमध्ये कन्व्हर्जन होईल आणि ते इथे तुम्हाला दिसून येईल. किंवा कोणत्याही प्रकारे गुगल इनपुट असेल, गुगल ट्रान्सलेट असेल, कोणत्याही माध्यमांचा वापर करून तुम्ही तुमचे मराठीमधले नाव, अचूक नाव टाईप करून कॉपी आणि पेस्ट इथे करू शकता. त्याप्रमाणे इथे मी केलेलं आहे. जेंडर तुमचा जो असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याची नॅशनॅलिटी इंडियन टाकायची आहे. ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डिग्री समारंभास उपस्थित राहू शकला नाही तर तुमचे डिग्री प्रमाणपत्र इथे दिलेल्या पत्त्यावरती तुम्हाला घरपोच पोस्टाने येणार आहे. त्यामुळे इथे जो ॲड्रेस तुम्ही लिहाल तो अचूक असावा, योग्य असावा आणि कोणत्याही पत्रेवर आपल्या घरापर्यंत पोहोचेल असा असावा. त्याप्रमाणे मी इथे ॲड्रेस टाकलेला आहे. स्टेटमध्ये महाराष्ट्र आहे, डिस्ट्रिक्ट पुणे टाकलेले आहे, तालुका मावळ दिलेला आहे, सिटी विलेजमध्ये तळेगाव दाभाडे दिलेला आहे, पिनकोड जो आहे तो टाकलेला आहे आणि ॲड्रेसमध्ये एक अचूक ॲड्रेस कोणत्याही चुकीविना ॲड्रेस करेक्ट इथे लिहायचा आहे, ज्याच्यावरती तुमचे कन्व्होकेशन सर्टिफिकेट, जर तुम्ही कन्व्होकेशन सेरेमनी अटेंड करू शकला नाहीत तर तुम्हाला घरपोच येणार आहे. त्यामुळे पत्ता लिहिताना असताना काळजीपूर्वक लिहायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर इथे लिहायचा आहे. इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. एंटर 0 इफ यू डू नॉट हॅव आधार नंबर, म्हणजे तुम्ही आधार नंबर काढलेलेच नाही, तुमच्याकडे आधार नंबर अस्तित्वातच नाही अशा विद्यार्थ्यांनी 0 टाकायचा आहे. ज्यांच्याकडे आहे पण आत्ता अवेलेबल नाही तर 0 टाकू नये. आपला आधार कार्ड सोबत ठेवावे आणि आधार कार्ड नंबर इथे टाकावा. त्याचबरोबर ईमेल ID तुमचा अचूक जो आहे तोच टाकायचा आहे आणि मोबाईल नंबरही आपण लॉग इनच्या वेळेला यूज केलेला आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट इथे आलेलं आहे. इथे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एडिट करता येणार नाही. आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, बँक पेमेंट इन्फॉर्मेशन, सिलेक्ट मोड ऑफ पेमेंट. इथे 2 मोड दिलेले आहेत, कॅश आणि ऑनलाईन. ऑनलाईन पेमेंट करत असाल तर डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग थ्रू तुम्ही करू शकता. ते केल्यानंतर तुम्हाला इन्स्टंट अप्रूव्हल मिळणार आहे, पेमेंट स्टेटस रिसिव्ड मिळणार आहे आणि तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड होणार आहे. कॅश मोड केले तर तुम्हाला इथे बँक चूज करायची आहे. दोन्हीपैकी कोणती आहे बँक आपल्या जवळपास आहे ती बँक सिलेक्ट करायची आहे आणि
सबमिट करायचं आहे. सबमिट करण्यापूर्वी प्लीज चेक ऑल इन्फॉर्मेशन बिफोर सबमिट. इथे वॉर्निंग दिलेली आहे. आपण जी काय माहितीवरती भरलेली आहे ती एकदा काळजीपूर्वक पाहायची आहे. ॲड्रेसमध्ये, नावामध्ये, पत्त्यामध्ये, मोबाईल नंबर, आधार नंबरमध्ये कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाही याची खात्री करून पूर्ण एकदा तपासून पाहायचं आहे आणि ते सबमिट करायचं आहे. कॅश मोड सबमिट केल्यानंतर तुम्हाला बँकेचे चलन प्राप्त होईल. त्या चलनची प्रिंटआउट काढायची आहे आणि जवळच्या आपण सिलेक्ट केलेल्या जसे की HDFC असेल अथवा बँक ऑफ महाराष्ट्र असेल, जी बँक तुम्ही ते निवडलेली आहे त्या बँकेमध्ये जाऊन ते चलन पेड करायचे आहे. ते चलन पेड केल्यानंतर, कॅश पेड केल्यानंतर 24 ते 72 तासाच्या आत तुमच्या या ॲप्लिकेशनचे स्टेटस, पेमेंट स्टेटस रिसिव्ड आल्यानंतर तुम्हाला कन्व्होकेशन ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करता येईल. डाउनलोड केल्यानंतर त्या डाउनलोड कॉपीची स्कॅन करून मेल करून डेस्कटॉप अथवा लॅपटॉप अथवा मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे. जोपर्यंत तुमचे कन्व्होकेशन सर्टिफिकेट तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुम्ही बँकेत जमा केलेल्या चलनाची पावती, ॲक्नॉलेजमेंट, तसेच ऑनलाईन पद्धतीने जर तुम्ही पेमेंट केले असेल तर त्याची ॲक्नॉलेजमेंट हे आणि ॲप्लिकेशन फॉर्म, कन्व्होकेशन प्रमाणपत्र, डिग्री प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट आपणास मिळत नाही, प्राप्त होत नाही तोपर्यंत जतन करून ठेवायचे आहे.